पाटील साहेब जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा यांना विनंती करतो की त्यांनी या जयंती उत्सवाचे उद्घाटन व उद्घाटनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। माननीय डॉक्टर किरण पाटील साहेब। श्री डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सव वार्षिक स्नेहसंमेलन 2025 या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सदस्य, त्याचबरोबरीने संस्थेचे प्राचार्य डॉक्टर नितीन चांगोले सर, माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब मुंडेजी, माननीय प्राध्यापक जगदेवराव बारगरजी, इंद्र लहानेजी, मंचावर उपस्थित असलेले इतर मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार बंधू, सर्वप्रथम आपणास नाताळ ख्रिसमसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जींचा देखील आज जन्मदिन आहे। त्यांना तसेच ज्यांच्या जयंती निमित्ताने 27 डिसेंबरला दरवर्षी आपण ज्यांची जयंती आपण साजरी करतो, आमचे परमपूज्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। खरं तर हा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास मला इथं उपस्थित राहायचं आमंत्रण मला दिलं आणि मला एक तुमच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी संस्थेचे प्राचार्य चांगोले सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो। माझे जुने शाळेतले दिवस मला देखील त्याची खूप आठवण आली नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने। अर्थात त्यावेळेचा तो काळ वेगळा होता, परंतु आजचा काळ अत्यंत बदललेला आहे। सांगत ते जवळपास संस्थेमधील विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 850च्या आजूबाजूला आहे, परंतु इथे उपस्थित असलेले जर का विद्यार्थी जर का बघितले तर तुलनेने त्याची संख्या खूप कमी आहे। हे कशाचं लक्षण आहे, इथून आपल्याला ती सुरुवात करावी लागते। जेव्हा आपली ती जी शिक्षक मंडळी आहेत, जे माझ्या बरोबरीचे आहेत, सर्वसाधारणतः बऱ्यापैकी शिक्षण आपण घेत होतो, त्यावेळेला आपल्या शाळेनं एकदा सूचित केलं की सर्वच्या सर्व विद्यार्थी किमान 1 तास अगोदर मांडी घालून खाली सगळेजण बसायचे आणि 100% उपस्थिती असायची। परंतु आजची परिस्थिती आहे की अति जास्त लोकशाहीवाली आहे, नवीन पिढीची लोकशाही आहे। त्यांना शिक्षकांनी नाही, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी सांगितलेलं न खपणारी आजची पिढी आहे। त्यामुळे या पिढीला घडवण्याचं सगळ्यात मोठं कोणतं आव्हान आहे तर ते शिक्षकांच्या समोर आव्हान आहे, पालकांच्या समोर आव्हान आहे। आणि मी थोडंसं सटीक टीकात्मक स्वरूपाचं विद्यार्थ्यांच्याकरता हे बोलतो आहे। कदाचित विद्यार्थ्यांना त्याचं तितकंसं गांभीर्य नसेल, पण जसजसं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपला प्रवास चालू करू त्यावेळेला नक्कीच तुम्हाला तुमच्या ह्या संस्थेची खूप तुम्हाला आठवण येईल, तुम्हाला तुमच्या शिक्षकांची खूप आठवण येईल। खरं तर ज्या आपल्या ह्या महाविद्यालयाचा पाया आपले शिक्षण महर्षी दस्तूरखुद्द डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी घातलेला आहे, त्या शाळेमध्ये, त्या शिक्षण संस्थेमध्ये, त्या महाविद्यालयामध्ये
सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिकायला मिळतं आहे हेच पहिलं तुमचं भाग्य आहे, मी असं समजेन.